विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप परीक्षा वर्ग 5वा गणित विषयातील जो पाठ 17वा पाठ आहे, दशांश अपूर्णांक, वाचन, लेखन, स्थानिक किंमत, उपयोग, बेरीज, वजाबाकी याविषयी या पाठातील स्वाध्याय 17.1 मधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे 10.9/10 10.9/10 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात। पर्याय चारही इथे दशांश रूपात दिलेले आहेत आणि आता हा पूर्णांक आपल्याला दशांश रूपात लिहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला दशांश रूपात लिहायचा असतो त्यावेळेस जो पूर्णांक संख्या असते ती पूर्णांक संख्या ही दशाला तशी लिहायची पूर्णांक संख्या, आणि त्याच्या समोर जो अपूर्णांक आहे 9/10 याचं दशांश चिन्हातील जे रूप असेल ते आपण या ठिकाणी लिहायला पाहिजे। पहा, या ठिकाणी 10 आपल्याला 9ला भाग घालायचा आहे, म्हणजे 10च्या समोर 1 शून्य आहे, म्हणजेच आपलं दशांश स्थळ हे 1 अंकांनी किंवा 1 स्थळांनी हे डावीकडे सरकेल, हे लक्षात ठेवा। ज्यावेळेस 10च्या कोणत्याही घातांकित संख्येने आपण एखाद्या संख्येला भाग घालत असतो त्यावेळेस 1 समोरील जेवढी शून्यांची संख्या असते तेवढी स्थळे दशांश चिन्ह हे डावीकडे सरकत असते। म्हणजे आपलं इथे 1 शून्य आहे, म्हणजे 1 स्थळांनी दशांश चिन्ह डावीकडे सरकेल, म्हणजे या ठिकाणी 0.9 हे याचं उत्तर येईल, म्हणजे 0.9 या पद्धतीने आपलं उत्तर असेल। म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर करत असताना दशांश रूपामध्ये जी पूर्णांक संख्या ही तशीच्या तशी लिहून घ्यायची आणि राहिलेला जो अपूर्णांक आहे त्याचं दशांश चिन्हातील हे दशांश रूप जे असेल ते त्याच्यासमोर लिहायचं। म्हणजे 10.9/10 या अपूर्णांकाचं दशांश रूप हे 10.9 हे असेल। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे 0.92 या अपूर्णांकांचे वाचन कसे कराल। पहा, 0.92 या पद्धतीनं आपण वाचन करत आहोत, म्हणजे लेखनसुद्धा त्याच पद्धतीनं करता येईल। 0.92 शून्य पूर्णांक येणार नाही, 0.92 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या अपूर्णांकाचं योग्य वाचन असेल, 0.92। तिसरा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकातील 8ची स्थानिक किंमत 8 आहे। पहा मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4 पर्यायामधील कोणत्या 8ची स्थानिक किंमत ही 8 आहे हे आपल्याला शोधायचं आहे। पहा, पहिल्या पर्यायाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी 68.86 म्हणजे हे 8 एकक स्थानी आहे आणि हे 6 दशक स्थानी आहे, आणि दशांश चिन्हानंतरचं पहिलं स्थळ हे दशांश असतं, दशांश, त्याच्यानंतरचं दुसरं स्थळ आहे शतांश। म्हणजे या ठिकाणी शतांश स्थळी 6 हा अंक आहे। आपल्याला 8ची स्थानिक किंमत 8 आहे असा पर्याय शोधायचा आहे। म्हणजे पहिल्या पर्यायातील ह्या 8ची स्थानिक किंमत ही 8 दशांश आहे, म्हणून पहिला पर्याय येणार नाही। दुसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर लक्षात येईल आपल्याला या ठिकाणी सुद्धा 8 हा दशांश ठिकाणीचा आहे, शतांश ठिकाणी 6 अंक आहे। तिसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल, पहा या ठिकाणी तिसरा पर्याय आहे 68.68। हा 8 एकक स्थानी असेल, हा 6 दशक स्थानी असेल, त्याच्यानंतर दशांश स्थळानंतरचं पहिलं स्थळ हे दशांश या नावाने ओळखतो आपण, म्हणजे 6 दशांश आहे आणि त्याच्यानंतर 8 हे शतांश आहे, 8 हे शतांश या स्थळी आहे, शतांश। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मधील 8ची स्थानिक किंमत, ह्या 8ची स्थानिक किंमत ही 8 आहे असं आपल्याला सांगता येईल। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। चौथा प्रश्न 23.50 या अपूर्णांकातील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती। पहा मित्रांनो, या ठिकाणी 5 ही संख्या आहे, 23.50 या 23.50 मधील 5 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे। पहा मित्रांनो, 5 हा कोणत्या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या। प्रथम दशांश चिन्हानंतरचं उजवीकडचं पहिलं स्थळ हे दशांश असतं, म्हणजे 5 दशांश, ह्या 5ची स्थानिक किंमत आहे 5 दशांश, ती आपण 5/10 ने दाखवत असतो।
5 म्हणजे या ठिकाणी जर आपण याला सरळ रूप दिलं तर आपलं उत्तर येईल तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही संख्येला जर 10च्या कोणत्याही घातांकित संख्येनं भाग घालायचा असेल तर एक पुढील जेवढी शून्यांची संख्या असते तेवढी स्थळे दशांश चिन्ह अपूर्ण अंशस्थानच्या संख्येतील डावीकडे सरकत असतं. म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह इथं आहे म्हणजेच डावीकडे जर आपण एक स्थळ सरकवलं तर ते इथं येईल. म्हणजेच दशांश चिन्ह 5 ही या 5ची स्थानिक किंमत असेल. दशांश 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पहा मित्रांनो, एक लक्षात घ्या, दशांश स्थळांच्या डावीकडे जर आपण कितीही शून्य घेतले तरी त्याची किंमत बदलत नाही, हे लक्षात घ्या. पहा या ठिकाणी आपण या पद्धतीने उत्तर काढलं होतं. याच प्रश्नाचा जर आपण विचार केला दुसऱ्या पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला हा शून्य इथं कसा आला हे जर क्लिअर करायचं असेल तर कोणत्याही 10च्या घातांकित संख्येनं जेव्हा आपण एखाद्या संख्येला भाग घालतो त्यावेळेस एक लक्षात घ्या नेहमी की घातांकित संख्या ही जी आहे ती किती अंकी आहे हे लक्षात घ्या. अगोदर 2 अंकी आहे म्हणजे तेवढीच संख्या वर तयार अगोदर करायच्या, तेवढीच स्थळे वर निर्माण करायची. ती कशी करायची? मग वरच्या जी संख्या असेल अंशस्थानी त्या संख्येच्या डावीकडे तेवढी शून्य वाढवायची. डावीकडे म्हणजे 2 अंकी होती ही पण 2 अंकी झाली, कारण आपण या दिलेल्या अंशाच्या डावीकडे एक शून्य वाढवला म्हणजे या संख्येची किंमत बदलत नसते. पण आपण या ठिकाणी आपलं उत्तर करेक्ट येण्यासाठी किंवा समजण्यासाठी आपण या पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतो. पहा या ठिकाणी 1 वर 1 शून्य आहे म्हणजे आपलं दशांश चिन्ह स्थळ हे शेवटी असतं कोणत्याही संख्येच्या, ज्यावेळेस या ठिकाणी दिलेलं नसतं याचा अर्थ ते एक स्थळाने डावीकडे सरकेल म्हणजे उत्तर येईल 0.5. या पद्धतीने सुद्धा आपण हे समजून घेऊ शकतो. पण ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दशांश चिन्हाच्या डावीकडे कोणताच अंक नाही याचा अर्थ 0 आहे हे आपण या ठिकाणी गृहीत धरून सुद्धा या पद्धतीने सुद्धा ह्या अशा प्रश्नांची उत्तरे काढू शकतो. प्रश्न 5वा, 5.5 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात? मित्रांनो, 5.5 हा अपूर्णांक आपल्याला लिहायचा आहे, दशांश रूपातील अपूर्णांक आहे. 5.5 याचा अर्थ 4 पूर्ण आहेत. 4 पूर्ण आहेत हे लक्षात घ्या. 5.5 आहे, 4 पूर्ण आहे आणि पाऊण आपल्याला पाऊण घ्यावा लागेल. पाऊण म्हणजेच याचा अर्थ 75. पाऊण म्हणजेच 75 येईल, 100चा 3रा भाग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5.5 हा पूर्णांक 4.75 या अंकाने दाखवता येईल असं सांगता येतं. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतर 6वा प्रश्न आहे, पुढीलपैकी 72.05 हे वाचन असलेला अपूर्णांक कोणता? मित्रांनो, जसं वाचन आहे त्याच पद्धतीनं आपण अपूर्णांक संख्या जी असते दशांश अपूर्णांक ती जशी वाचतो तसंच इथं लेखन केलेलं आहे. म्हणजेच या पद्धतीनं वाचन ज्या अपूर्णांकाचं येईल हे ते याचं उत्तर असेल. पहिला पर्याय आहे 5.72. 5.72 आपल्याला 72 दशांश चिन्ह पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पर्याय असा एकच आहे की तो 72 अगोदर आहे दशांश चिन्हाच्या, म्हणजे 72 पूर्ण आहे. 72 दशांश चिन्ह 0505 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 7वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकांमध्ये 7ची स्थानिक किंमत 7 आहे? म्हणजेच पर्यायामधील कोणत्या 7ची स्थानिक किंमत 7 आहे हे आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, आपण पाहिला एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण उदाहरणार्थ एखादी संख्या ज्यावेळेस लिहितो 23.213 त्यावेळेस दशांश चिन्हाच्या डावीकडील अंक आपण एकक, दशक, शतक या पद्धतीने त्याची स्थानिक किंमत असते किंवा त्याचं स्थान असतं. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिला अंक हा दशांश या नावानं ओळखतात. दशांश, दुसरा आहे शतांश, तिसरा आहे सहस्त्रांश यांची स्थानिक किंमत. याचा अर्थ आपण दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिला अंक हा दशांश स्थळी असेल, दुसरा शतांश स्थळी, तिसरा सहस्त्रांश स्थळी असेल. ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हे जर लक्षात असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लवकर देता येतील. पहा, पुढील 4 अपूर्णांक दिलेले आहेत. पर्याय 4, यापैकी 7ची स्थानिक किंमत 7 आहे असा अपूर्णांक शोधायचा आहे. पहा, पहिला पर्याय जर विचार केला आपण तर पहिला 7 हा दशांश स्थळी आहे. दुसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर दुसऱ्या पर्यायात सुद्धा 7 हा अंक दशांश स्थळीच आहे. आपल्याला शतांश स्थळी पाहिजे आहे.
म्हणजे दोन्ही पर्याय येणार नाही. तिसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर दशांश स्थळी 0 आहे आणि शतांश स्थळी 7 आहे. शतांश स्थळी 7 आहे म्हणजे पर्याय तिसरं हे बरोबर आहे. चौथ्याचा जर विचार केला तर चौथ्या संख्येमध्ये सुद्धा 7 हा शतांश स्थळीच आहे. 8 दशांश स्थळी आहे आणि 7 शतांश स्थळी आहे. म्हणजेच 3 नंबरचं आणि 4 नंबरची जी संख्या आहे या दोन्हीही संख्यामध्ये 7ची स्थानिक किंमत ही 7 शतांश आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून याचं उत्तर असेल पहा, पहिल्यामध्ये आहे पहिलं दुसरं, दुसऱ्यामध्ये आहे दुसरं तिसरं, तिसऱ्यामध्ये आहे तिसरं चौथं. म्हणजे आपलं तिसरं आणि चौथं ही जी तिसरी आणि चौथी संख्या आहे हे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा म्हणजे यामध्ये दिलेला आहे तिसरी संख्या आणि चौथी संख्यामध्ये 7ची स्थानिक किंमत ही 7 शतांश आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. 434/100 हा अपूर्णांक दशांश चिन्हाचा उपयोग करून कसा लिहा. मित्रांनो, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे हा जो अपूर्णांक आहे 434/100 की दिलेली संख्या जर ही कोणत्याही 10च्या घातांकित संख्येतनं त्या संख्येला जर आपल्याला भाग घालायचा असेल तर त्या पद्धतीचा जर आपण या ठिकाणी वापर केला, या ठिकाणी आपल्याला 100नं 434ला भाग घालायचा आहे. म्हणजे 100 समोर 2 शून्यांची संख्या आहे, 2 शून्य आहेत. म्हणजे आपलं दशांश चिन्ह या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेलं नाही याचा अर्थ दशांश चिन्ह हे शेवटी असतं, हे नेहमी लक्षात घ्या. आणि 2 स्थळं म्हणजे 1च्या समोर 2 शून्य आहे म्हणजे 100नं आपल्याला या संख्येला भागायचं आहे अंशस्थळी असलेल्या. म्हणजे याचा अर्थ 1च्या पुढे 2 शून्य आहेत म्हणून हे आपलं दशांश चिन्ह हे 2 स्थळांनी डावीकडे सरकेल हे लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर येईल दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर होईल 4.34. 4.34. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 12.8 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती. पहा, तो दशांश अपूर्णांक प्रथम आपल्याला लिहून घ्यावा लागेल. 12.8 ही दशांश अपूर्णांक आहे. 12.8 हा अपूर्णांक आहे. या अपूर्णांकामध्ये 8 या अंकाची स्थानिक किंमत. 8 हा अंक दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिला अंक आहे म्हणजेच याची स्थानिक किंमत ही 8 दशांश आहे. 8 दशांश 8/10. 8/10 आणि याचं जर आपण दशांश चिन्हात रूपांतर केलं तर 1च्या समोर 1 शून्य आहे म्हणजे दशांश स्थळी 1 स्थळाने हे डावीकडे सरकेल हे लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर येईल 8. दशांश चिन्ह 8 हे या संख्येचं या 8ची स्थानिक किंमत असेल या संख्येतील. हा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. मित्रांनो, दशांश चिन्हाच्या डावीकडे शून्य काहीच नाही या ठिकाणी याचा अर्थ शून्य आहे हे नेहमी लक्षात ठेवा. कारण आपलं कन्फ्युजन काय होतं आहे की या ठिकाणी जर आपण उत्तर काढलं दशांश चिन्ह 8 पण तसं पर्यायामध्ये एकही नाही. पण या ठिकाणी एक जर तुम्हाला लक्षात राहिलं की दशांश चिन्हाच्या डावीकडे एकही संख्या नाही याचा अर्थ शून्य असू शकते, शून्य आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे 0.8 आणि दशांश चिन्ह 8 या दोन्ही संख्या ह्या सारख्या आहेत हे लक्षात ठेवा. प्रश्न 10वा. 0.09 हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात कसा लिहाल. पहा मित्रांनो, या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी रूपांतर करायचं आहे. या ठिकाणी आपण जर याचा पर्यायाचा जर विचार केला तर या ठिकाणी पहिला जे पर्याय आहे 9.9/10 म्हणजे 9ला आपल्याला 10नं या ठिकाणी भाग घालावा लागेल. आणि या ठिकाणी जर आपण भाग घातला तर 1च्या पुढे 1 शून्य असल्यामुळे दशांश स्थळ हे 1 स्थळ डावीकडे सरकेल आणि या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर होईल 0.9. पण आपला जो अपूर्णांक आहे दशांश अपूर्णांक 0.09 हा आहे. म्हणजे याचं रूपांतर हे व्यवहारी अपूर्णांकात या पद्धतीने होणार नाही लक्षात येईल. कारण ह्या अपूर्णांकाचं दशांश रूप हे 0.9 अशा पद्धतीनं होत आहे. दुसऱ्या अपूर्णांकाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 9/100 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. आणि या व्यवहारी अपूर्णांकाचा आपण जर दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 1च्या समोर 2 शून्य आहेत. 100ने आपल्याला भाग घालायचा आहे. अशा वेळेस आपण जेवढी शून्यांची संख्या असते तेवढी स्थळ दशांश चिन्ह हे डावीकडे सरकवत असतो. 2 स्थळे या ठिकाणी 1 आहे, 1 स्थळ या ठिकाणी आपल्याला दुसरं स्थळ इथं तयार करावं लागेल कारण 2 स्थळांनी डावीकडे दशांश स्थळ जात आहे. म्हणजे या ठिकाणी दशांश स्थळ येईल.
म्हणजे याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर होईल 0.09, जे की आपल्याला प्रश्नात या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे 0.09 हा अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांकात आपल्याला 9/100 या पद्धतीने लिहावा लागेल. म्हणजे या व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकातील रूप हे या ठिकाणी बरोबर आहे. याचाच अर्थ 0.009 याचा व्यवहार्य अपूर्णांक हा 9/100 असा होईल. आणि पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर शॉर्टकट किंवा लवकर जर आपल्याला अशा पद्धतीचं दशांश अपूर्णांकातील व्यवहार्य अपूर्णांकात जर रूपांतर करायचं असेल, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या ठिकाणी जसं 0.09 आहे, याचा आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल त्यावेळेस एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की दशांश चिन्हाच्या उजवीकडील जेवढे अंक आहेत तेवढे अंशस्थळी लिहायचे. या ठिकाणी 9 आहे, 9च्या अगोदरची 0 याला काही किंमत राहणार नाही. 0 लिहिले तरी या 9ची किंमत या ठिकाणी बदलणार नाही, म्हणून या ठिकाणी मी 9 लिहित आहे. आणि छेदस्थानी 1च्या समोर दशांश चिन्हासमोरील जेवढ्या संख्या आहेत तेवढी 0 द्यावी नेहमी. म्हणजे ह्या दशांश अपूर्णांकाचं हे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर असेल. याच्यासाठी आपण जर दुसरं उदाहरण पाहिलं या ठिकाणी तर पहा 0.0042 हा अपूर्णांक असेल आणि याचा जर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर त्यावेळेस दशांश स्थळाच्या उजवीकडील जे अंक आहेत ते अंक अंशच ठिकाणी लिहावे. याच्या अगोदरच्या 0ला काही किंमत नाही म्हणून मी ही 0 या ठिकाणी लिहित नाही. आणि छेदस्थानी 1 लिहून दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या आहेत 1 2 3 4 5 तेवढी 0 द्यावेत. 4 5 म्हणजे ह्या दशांश अपूर्णांकाचं हे व्यवहारी अपूर्णांकात योग्य रूपांतर असेल. हे लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं अशा प्रश्नाचं लवकर उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. यानंतर 11वा प्रश्न आहे 27.37 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती. पहा या ठिकाणी अधोरेखित अंक आहेत, हा 7 आहे आणि हा 2 7 आहे, पण ह्या दोन्ही 7ची स्थानिक किंमत ही वेगवेगळी आहे. त्याच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. प्रथम आपण दोन्ही 7च्या स्थानिक किमती लिहून घेऊ. पहा या 7ची स्थानिक किंमत हे दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्या आहे. म्हणजे हा 7 हा एकच ठिकाणी आहे. 7 हा एकच ठिकाणी आहे म्हणजे 7ची स्थानिक किंमत ही 7 येईल. आणि जो दुसरा 7 आहे समोरचा तो दशांश चिन्हाच्या उजवीकडील आहे. म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिला अंक हा दशांश स्थळ आहे आणि दुसरा आहे शतांश. म्हणजे याची स्थानिक किंमत आहे 7 शतांश. पहा मित्रांनो, आपल्याला आता या दोन संख्यामधील फरक काढायचा आहे. पहिल्या 7ची स्थानिक किंमत आहे 7 आणि या दुसऱ्या 7ची स्थानिक किंमत आहे 7 शतांश. याची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल, हे लक्षात घ्या. याची वजाबाकी करत असताना प्रथम आपण या ठिकाणी दोन्हीचा छेद समान करू. या ठिकाणी एक छेद आहे, हा दोन्हीचा छेद समान करण्यासाठी या पहिल्या अपूर्णांकाला आपल्याला 100 गुणावं लागेल आणि तो अपूर्णांक तयार होईल 700 वजा 700. या ठिकाणी 700मधून 7 गेल्यानंतर शिल्लक राहतील 693/100. पण मित्रांनो, या ठिकाणी जी उत्तरं दिलेली आहेत ती दशांश अपूर्णांकात आहेत आणि आपलं उत्तर हे व्यवहारी अपूर्णांकात आलेलं आहे. आपण या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करू. या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करत असताना, कारण या ठिकाणी ज्या संख्येनं आपल्याला भाग घालायचा आहे, म्हणजे जी ही संख्या आहे ती 10ची घातांकित संख्या आहे, 100नं भाग घालायचा आहे. म्हणजेच एक समोरील जेवढी शून्यांची संख्या आहे तेवढं दशांश चिन्ह आपलं डावीकडे तेवढी स्थळे सरकत असतं, हे नेहमी लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी 2 शून्य आहेत म्हणजे आपलं हे दशांश चिन्ह शेवटी असलेले 2 स्थळे हे डावीकडे सरकेल. म्हणजे याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर होईल 6.93. म्हणजे त्या दोन संख्यातील फरक हा 6.93 एवढा असेल असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 12वा प्रश्न पहा मित्रांनो, या ठिकाणी 1 2 3 संख्या दिलेल्या आहेत आणि या दशांश अपूर्णांक संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत. चढत्या क्रमाने लिहित असताना सुरुवातीला सगळ्यात अगोदर आपल्याला लहान संख्या लिहावी लागेल. म्हणजे या 3 संख्यातील लहान संख्या शोधावी लागेल. लहान संख्या शोधत असताना आपण या ठिकाणी जर संख्येच्या
दशांश स्थळाच्या डावीकडील संख्याचा जर विचार केला तर ह्या तिन्ही संख्या 2 आहेत, म्हणजे या ठिकाणी सारखाच अंक आहे. त्यामुळे आपण दशांश स्थळाच्या उजवीकडील स्थळांची तुलना करत असताना आपल्याला लक्षात येईल की पहिला अंक पहिल्या संख्येत 6 आहे, दुसऱ्या संख्येतही 6 आहे आणि तिसऱ्या संख्येतसुद्धा 6च आहे. त्यामुळे आपल्याला दशांश स्थळाच्या नंतरच्या दुसऱ्या अंकाची तुलना करावी लागेल. त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की पहिल्या 2 संख्यांच्या अंक हा 4 आहे आणि तिसऱ्या स्थळी हा 5 आहे. म्हणजे 5 हा मोठा अंक आहे, म्हणजे 5पेक्षा 2 संख्या लहान आहेत आणि या दोन्ही संख्याच्या दशांश स्थळानंतरचा दुसरा अंक हा 4च आहे. म्हणजे आपल्याला तिसऱ्या अंकाची तुलना करावी लागेल आणि तिसऱ्या अंकाची तुलना करताना लक्षात येईल की या संख्येतील तिसरा अंक 2 आहे आणि या संख्येतील 0 आहे. म्हणजे 2पेक्षा 0 लहान असल्यामुळे हा पहिला सर्वात लहान संख्या पहिली ही 2 नंबरची असेल आणि त्याच्यानंतर 2 नंबरची ही असेल आणि 3 नंबरला ही असेल. म्हणजे हा यांचा योग्य चढता क्रम हा पर्याय क्रमांक 4 मधील असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा. 96.76 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? पहा, आपण ही संख्या आहे या ठिकाणी लिहितो. 96.76 या संख्येमध्ये 2 ठिकाणी 6 अंक आहे आणि या संख्येच्या 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे प्रथम आपण यांची स्थानिक किंमत लिहून घेऊ. पहा, यांची ह्या 6ची जर स्थानिक किंमत घेतली आपण, हा दशांश चिन्हाच्या डावीकडील अंक आहे, पहिलाच अंक आहे, म्हणजे एकक स्थानी आहे. याचा अर्थ या 6ची स्थानिक किंमत येईल 6 गुणिले आपल्याला 2 6च्या स्थानिक किमतीचा गुणाकार करायचा आहे म्हणून इथे मी गुणिले लिहिलं आणि या 6ची स्थानिक किंमत असेल दशांश शतांश 6 शतांश म्हणजे 6 गुणिले 100. आता या 2 संख्यांची स्थानिक किंमत घेतली आपण, यांचा आता आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणजे 6 गुणिले 6 म्हणजे 6 6 36/100 हा गुणाकार असेल. पण या ठिकाणी गुणाकार हा दशांश अपूर्णांकात दिलेला आहे आणि आपलं उत्तर हे व्यवहारी अपूर्णांकात आलेलं आहे. म्हणून आपण या व्यवहारी अपूर्णांकाचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर आपल्याला आपलं योग्य उत्तर मिळू शकेल. पहा, या ठिकाणी आपल्याला 100ने या संख्येला भाग घालायचा आहे. म्हणजेच एक समोरील जेवढी शून्यांची संख्या आहे तेवढं आपलं दशांश चिन्हांचं चिन्ह हे तेवढ्या स्थळांनी डावीकडे सरकत असते, हे लक्षात घ्या. या ठिकाणी 2 स्थळांनी जर आपण दशांश चिन्ह स्थळ सरकवलं तर या ठिकाणी आपलं उत्तर मिळेल दशांश चिन्ह 3 6. दशांश चिन्ह 3 6 म्हणजेच या संख्येतील 6च्या स्थानिक किमतीचा गुणाकार हा 0.36 एवढा असेल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. चौथा प्रश्न 14वा प्रश्न या ठिकाणी 1 2 3 4 संख्या दिलेल्या आहेत. यापैकी सर्वात लहान संख्येला 4ने गुणल्यास उत्तर किती येईल? म्हणजे प्रथम आपल्याला या 4 संख्यातील सर्वात लहान संख्या शोधावी लागेल आणि लहान संख्या शोधत असताना आपण दशांश स्थळाच्या डावीकडील जर संख्याचा विचार केला तर या ठिकाणी एका संख्येत 5 हा अंक आहे. म्हणजे ही सर्वात मोठी संख्या आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. सर्वात लहान संख्या शोधत असताना आपण दशांश स्थळाच्या आता उजवीकडील संख्यांचा विचार करू. पहा, या ठिकाणी पहिल्या संख्येत पहिला दशांश स्थळानंतरची पहिली संख्या ही 5 आहे आणि बाकी तिन्ही संख्यांची 0 आहे. 0 आहे म्हणजेच या ठिकाणी 5 0पेक्षा मोठा आहे. म्हणजे या तीनही संख्यामध्ये 0.5 ही संख्या मोठी आहे. आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान संख्या शोधायची आहे. म्हणजे उरलेल्या 2 संख्यामध्ये आपल्याला सर्वात लहान संख्या शोधत असताना लक्षात येईल की दशांश स्थळानंतरचा पहिला अंक उजवीकडील हा 0 आहे दोन्ही संख्यांचा. त्यामुळे या ठिकाणी आपण दशांश स्थळानंतरच्या दुसऱ्या संख्येचा विचार करू. पहिल्या संख्येत आहे 5 आणि ह्या दुसऱ्या संख्येत आहे 0. म्हणजे 5पेक्षा 0 लहान आहे. 5पेक्षा 0 लहान आहे म्हणजे या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे या 4ही संख्यातील सर्वात लहान संख्या ही 0.005 ही आहे. आता या संख्येला आपल्याला 4ने गुणायचं आहे आणि नंतर आलेलं उत्तर आपल्याला पर्यायामधून शोधायचं आहे. पहा, आपण गुणाकार करू. 4 पंचे 20ला 0 हातच्या आले 2 4 0 0 2 2 4 0 0 4 0 0. दशांश स्थळानंतरच्या अंकांची संख्या आहे 3. 3 स्थळानंतर आपण 1 2 3 स्थळ सोडून दशांश चिन्ह देऊ म्हणजे यांचा गुणाकार येईल 0.02. 0.02.
म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। यानंतर या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न आहे, जो की 2017मध्ये परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो। पहा प्रश्न आहे, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? म्हणजे आपण या ठिकाणी संख्यांचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या शोधत असताना या संख्येतील सर्व संख्येची तुलना करावी लागेल आणि तुलना करत असताना प्रथम आपण दशांश चिन्हाच्या डावीकडील अंकांची तुलना करायला हवी। दशांश स्थळाच्या डावीकडील या ठिकाणी पहिल्या संख्येत डावीकडील अंक 0 आहे, दशांश चिन्हाच्या डावीकडील अंक दुसऱ्या संख्येत सुद्धा 0 आहे, तिसऱ्या संख्येत 6 आहे आणि चौथ्या संख्येत 0 आहे। म्हणजे या ठिकाणी सर्वात मोठा अंक तिन्ही संख्यात 0 आहे आणि तिसऱ्या संख्येत मात्र हा दशांश चिन्हाच्या डावीकडील पहिला अंक हा 6 आहे। म्हणजे शून्यांपेक्षा हा 6 सर्वात मोठा अंक आहे। म्हणजेच या चारही संख्यामध्ये सर्वात मोठा दशांश अपूर्णांक हा 6.0 हा आहे असं आपल्याला सांगता येईल। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल।